नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण निसर्ग संवर्धनासाठी एक पाऊल श्री बाळ ब्रह्मचारी वैरागी महाराज माध्यमिक विद्यालय जोशी सांगवी या शाळेच्या माध्यमातून शाळेच्या पटांगणामध्ये वृक्षारोपण करण्यात आलं. त्याप्रसंगी आमचे सहभागी विद्यार्थी आणि या शाळेच्या प्रांगणामध्ये वेगवेगळ्या प्रकारची वृक्षारोपण करण्यात आले. त्यात हे आहे बघा करवंदीचं झाड. ही डोंगरची काळी मैना किंवा जंगलाची काळी मैना म्हणून ओळखली जाते. हे आहेत वडवळे सर चिंचेच्या झाडाचं रोपण करताना. हे बघा, हे शाळेच्या प्रांगणामध्ये जी काही झाडं लावायची आहेत त्यासाठी ही रोपं ठेवण्यात आली होती. त्या रोपांची योग्य पद्धतीनं व्यवस्था म्हणून ठिबक सिंचनची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे. शाळेच्या प्रांगणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वृक्षारोपण करण्यात आले. त्याप्रसंगी ही वेगवेगळ्या प्रकारची रोपं, हे दिसते फणस, आंबा, हे देवसाबर, ही आमची सुंदर शाळा श्री बाळ ब्रह्मचारी वैरागी महाराज माध्यमिक विद्यालय जोशी सांगवी, तालुका लोहा, जिल्हा नांदेड. हे बघा, रुत फाउंडेशनच्या माध्यमातून झाडाचं रोपण करत असताना त्यांचीही मदत आम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाली. अगोदरच आमच्या शाळेच्या परिसरामध्ये खूप सुंदर अशी झाडं आहेत. हे बघा, मेत्रे सर आणि मस्के सर वृक्षारोपण करताना पाठीमागे आमचे चिमरुडे त्यांच्याकडे बघतायत. कोकतरे सर रुत फाउंडेशनचे कर्मचारी सागाचं झाड लावताना. अशा असंख्य पद्धतीनं जवळजवळ आम्ही एकाच दिवसामध्ये 76 झाडांचं रोपण करण्यात आलेलं आहे. आमच्या शाळेचा परिसर पूर्णपणे सुजलाम सुफलाम व्हावा या उद्देशानं आम्ही या वृक्षाचं रोपण करत आहोत. हे बघा, आमचे सहभागी विद्यार्थी इयत्ता 8वीच्या विद्यार्थिनी दिसत आहेत. भक्ती, राजुरवार, पूजा, अशा सर्वच विद्यार्थिनी आमच्या इयत्ता 8वीच्या विद्यार्थिनी. प्रत्येकीने एक एक झाड की मी ते झाड जगून दाखवणार आहे, त्या झाडाची मी विशेष काळजी घेईल, अशा प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपापलं एक एक झाड निश्चित केलेलं आहे आणि त्या झाडाची आम्ही काळजी घेऊ. हा बालाजी आहे बघा, झाडाचं निरीक्षण करतोय. काही झाडं आम्ही अगोदरच लावलेली आहेत, परंतु काही झाडं आम्ही आत्ता लावलेली आहेत. वेगवेगळ्या प्रकारची झाडं शाळेच्या पटांगणामध्येच समोरच लावलेली आहेत. बघा, आमचे विद्यार्थिनी. पाठीमागेच आमची शाळाही दिसते. मेत्रे सर आहेत. मेत्रे सर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतायत आणि नेमकं झाडाचा खड्डा किंवा झाडं कशा पद्धतीने लावायची याचंही ते मार्गदर्शन त्यांना करतायत. झाडं लावल्याचा प्रत्येक विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर एक आनंद दिसतोय, वेगळा आनंद दिसतोय की आपण वृक्षारोपणासाठी किंवा निसर्गासाठी काहीतरी एक पाऊल पुढे टाकलेला आहे, याचा आनंद आमच्या विद्यार्थ्यांना होतोय. मस्के सर सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतायत. आमचे लाडके विद्यार्थी बघा, प्रत्येकाने एक एक झाड घेतलेलं आहे आणि त्या झाडाची काळजी घ्यायची त्यांनी ठरवलेलं आहे. तथागत बघा, किती आनंद झालेला आहे. हे भाव्याचं झाड आहे. भाव्याचं झाड आम्ही शाळेच्या परिसरात लावलेलं आहे. ते मोठं झाल्याच्यानंतर असं भाव्याची फुलं येतात. बघा, आमच्या वृक्षारोपणासाठी आम्ही एक प्रयोग केला होता. त्या प्रसंगी इयत्ता 8वीच्या विद्यार्थिनी, इयत्ता 10वीचा विद्यार्थी माधव मोरे. प्रत्येकाने आपापल्या परीने बघा, आमच्या विद्यार्थिनी आहेत. पाठीमागेच फणसाचं झाड दिसतंय.
आणि काही विद्यार्थिनी त्या निसर्गाच्या संवर्धनासाठी काही मदत करत आहेत. म्हणून झाडे लावा, झाडे जगवा, जीवन जगवा. कारण आज वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे. वृक्ष वाचला तरच आपण वाचणार आहोत. ही बघा, ही आमची सुंदर शाळा आणि आमच्या शाळेचे विद्यार्थी. मात्र झाडे तोडण्याचं पाप कधीही करू नका, कारण निसर्ग आता आपल्याला कधीही माफ करणार नाही. आता जर निसर्गाची आपण काळजी घेतली तरच. धन्यवाद.